स्टुडंट, आतापर्यंत आपण डॉल्टनची ॲटॉमिक थेरी, थॉम्सनची ॲटॉमिक थेरी आणि रुदरफोर्डची ॲटॉमिक थेरी यांचा अभ्यास केला. थोडं आपण जर मागे बघितलं तर आपण बघून घेऊ की डॉल्टननी काय सांगितलं होतं. डॉल्टननी सांगितलं होतं की ॲटम हा एखादा सॉलिड बॉल असतो आणि तो हार्ड असतो आणि इनडिव्हिजिबल असतो, असं सर्वात आधी डॉल्टननी सांगितलेलं होतं. त्यानंतर आलेले जे थॉम्सन आहे त्यांनी सांगितलं की ॲटम हा एखादा वॉटरमेलॉनसारखा असतो. ज्याप्रमाणे वॉटरमेलॉनमध्ये रेड एडिबल पार्ट असतो, म्हणजे लाल खाण्याजोगा भाग असतो, तसाच पोर्शन ॲटममध्ये असतो आणि त्याला त्यांनी नाव दिलं पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज. नंतर त्यांनी सांगितलं की ज्याप्रमाणे वॉटरमेलॉनमध्ये ब्लॅक सीड्स असतात त्याचप्रमाणे ॲटममध्ये असते निगेटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज इलेक्ट्रॉन आणि त्यांची संख्या समान असते आणि म्हणून ॲटम हा न्यूट्रल असतो, असं हे त्यांनी सांगितलं होतं. यासाठी त्यांना नोबेल प्राईजही देण्यात आला होता. परंतु त्यांची ही थेरी काय राहिली, अपूर्णच राहिली. त्यानंतर आलेले जे रुदरफोर्ड्स आहे त्यांनी आपली ॲटॉमिक थेरी सादर केली आणि त्यांनी स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट केला, गोल्ड फॉईल घेतली, तुम्हाला माहीतच आहे. तर त्यांनी सांगितलं की जो ॲटमचा जो न्यूक्लियस आहे तो ॲटमच्या सेंटरमध्ये असतो आणि त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असते. जास्तीत जास्त ॲटमचं जी मास आहे ते त्या न्यूक्लियसवर एकत्रित झालेलं असते. त्यांनी दुसरा पॉईंट हा सांगितला होता की जो निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन आहे ते न्यूक्लियस भोवती आपल्या स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये राहून काय होतात, रिव्हॉल्व होतात, हे त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर तिसरं त्यांनी सांगितलं होतं की न्यूक्लियसच्या साईजची जी गोष्ट केली तर न्यूक्लियसचा साईज हा खूपच छोटा असतो. पूर्ण ॲटमच्या साईजचा जर विचार केला आपण तर त्याचा साईज हा खूपच छोटा असतो न्यूक्लियसचा, असं त्यांनी सांगितलेलं होतं. परंतु त्यांच्या थेरीमध्ये सुद्धा लिमिटेशन्स होती. ते हे सांगू शकले नाही की ॲटम स्टेबल का असतो आणि म्हणून त्यांची ही जी लिमिटेशन्स आहे ते दूर केली नील्स बोहर या सायंटिस्टनी. नील्स बोहर या सायंटिस्टनी जेव्हा आपलं ॲटॉमिक मॉडेल सादर केलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की का बरं ॲटम हा स्टेबल असतो. तर चला आपण बघूया आता नील्स बोहर यांचं ॲटॉमिक मॉडेल. तर बघा आता त्यांनी अशा प्रकारचं मॉडेल जगासमोर मांडलं आणि आता आपण त्यांचे काही पॉस्ट्युलेट्स म्हणजे गृहीतके पाहणार आहोत. त्यांनी पहिले जे पॉस्ट्युलेट सांगितलं ते म्हणजे असं होतं की ॲटममध्ये जो पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज असतो तो पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज हा एकाच जागी कॉन्सन्ट्रेट झालेला असतो आणि अत्यंत स्मॉल एरियामध्ये तो कॉन्सन्ट्रेट झालेला असतो. त्यालाच त्यांनी नाव दिलं न्यूक्लियस. त्यांचं पहिलं पॉस्ट्युलेट्स काय होतं, त्यांनी सांगितलं की ॲटममध्ये जेवढं काही पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज आहे ते अत्यंत स्मॉल एरियामध्ये कॉन्सन्ट्रेट झालेलं असते आणि त्यालाच त्यांनी नाव दिलं न्यूक्लियस. त्यांचं दुसरं जे पॉस्ट्युलेट्स आहे ते म्हणतात की या न्यूक्लियस भोवती जे इलेक्ट्रॉन आहे, या न्यूक्लियस भोवती जे निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन आहे ते इलेक्ट्रॉन हे रिव्हॉल्व होत असतात आपल्या एनर्जी लेवलवरती किंवा आपल्या पाथवरती इन ए सर्क्युलर ऑर्बिट. आणि याच एनर्जी लेवलला किंवा याच पाथला त्यांनी शेल किंवा ऑर्बिट हे नाव दिलेलं आहे. त्यांचं दुसरं पॉस्ट्युलेट काय आहे, ते म्हणतात की जे निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन आहेत ते निगेटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज हे न्यूक्लियस भोवती फिरत असतात आपल्या एनर्जी लेवलवर किंवा आपल्या पाथवरती अशा सर्क्युलर पाथनी. आणि या पाथला या रस्त्याला त्यांनी ऑर्बिट किंवा शेल हे नाव दिलं. तर असे ऑर्बिट किंवा शेल किंवा पाथ किती आहेत, चला आपण बघून घेऊया. हे आहेत के शेल, एल शेल, एम शेल आणि एन शेल. के, एल, एम, एन असे 4 शेल आहेत आणि इथे राहून इलेक्ट्रॉन हे न्यूक्लियस भोवती फिरत असतात असं त्यांचं म्हणणं आहे. आता समजा के शेल आहे आणि प्रत्येक शेलची, आता के शेल आहे त्याचप्रमाणे एल शेल आहे, तर प्रत्येक शेलची आपली एक एनर्जी लेवल असते आणि इलेक्ट्रॉन ज्या शेलमध्ये राहून न्यूक्लियस भोवती फिरत असतो त्याची एनर्जीसुद्धा त्या शेल एवढी असते. पण समजा एखाद्या वेळेस आपण त्या इलेक्ट्रॉनला हीट दिली किंवा स्पेक्ट्रम दिलं किंवा एनर्जी दिली तर काय होईल, तो एनर्जी ॲब्झॉर्ब करेल आणि ती एनर्जी ॲब्झॉर्ब केल्यावर तो के शेल
कडून जम्प करून तो यल यम किंवा एन शेलमध्ये जम्प करेल. आणि अशाच प्रकारे समजा एखादा इलेक्ट्रॉन एन शेलमध्ये आहे आणि तो तिथे रिव्हॉल्व होत आहे न्यूक्लियस भोवती, आणि त्याने जर समजा एनर्जी लॉस केली, एनर्जी रिलीज केली, एनर्जी इमिट केली, तर तो काय करेल, एन शेलवरून जम्प करून तो यम किंवा यल किंवा के शेलवर जम्प करेल. डिपेंड करेल त्याने किती एनर्जी लॉस केली याच्यावरून. तर बोहर यांनी सांगितलं की जो के शेल असतो त्याची एनर्जी लेवल ही सर्वात कमी असते. यल शेल ही के शेलपेक्षा थोडी जास्त एनर्जी लेवल असते, यम त्याच्यापेक्षा जास्त असते, आणि एन ही जी एनर्जी लेवल आहे ते के यल यमपेक्षा सर्वात जास्त एनर्जी लेवलची असते. अशा प्रकारे त्यांनी हे सांगितलं की प्रत्येक इलेक्ट्रॉन आपल्या डेफिनेट ऑर्बिटमध्ये शेलमध्ये न्यूक्लियस भोवती फिरत असतात, प्रत्येकाची आपली एनर्जी लेवल असते. त्यांनी ॲटम स्टेबल का असतो याविषयी सांगितलं की इलेक्ट्रॉन जे आहे निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन हे न्यूक्लियस भोवती जेव्हा फिरत असतात, आपल्या एनर्जी लेवलमध्ये राहून आपल्या ऑर्बिटमध्ये किंवा शेलमध्ये राहून फिरत असतात, तेव्हा ते एनर्जी इमिट करत नाही किंवा एनर्जी ॲब्झॉर्ब करत नाही, आणि म्हणून ॲटम हा स्टेबल असते असं त्यांनी सांगितलं. तर आय होप तुम्हाला हे समजलं. आता त्यांचं पहिलं पोस्टुलेट तर आपण आधीच पाहिलं होतं. ते असं होतं की द इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द ॲटॉमिक न्यूक्लियस लाय इन द कॉन्सन्ट्रिक सर्क्युलर ऑर्बिट ॲट सर्टन डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस. म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की जो निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन आहे तो न्यूक्लियस भोवती आपल्या ऑर्बिटमध्ये राहून त्याच्या भोवती फिरत असतो. दुसरं पोस्टुलेट पहा, एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉन्स्टंट व्हाईल इट्स इज इन पर्टिक्युलर ऑर्बिट. म्हणजे एखादा इलेक्ट्रॉन जेव्हा न्यूक्लियस भोवती फिरत असतो तर तो कोणत्या ऑर्बिटमध्ये आहे त्यानुसार त्याची एनर्जी कशी असते, कॉन्स्टंट असते. व्हेन एन इलेक्ट्रॉन जम्प फ्रॉम इनर ऑर्बिट टू आउटर ऑर्बिट इट ॲब्झॉर्ब एनर्जी इक्वल टू द डिफरन्स ऑफ इट्स एनर्जी लेवल. जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन हा इनर ऑर्बिटमध्ये आहे, म्हणजे के ऑर्बिटमध्ये आहे समजा, आणि त्याने एनर्जी ॲब्झॉर्ब केली, तर तो जम्प घेऊन कुठे जाईल, तो यल यम एन या ऑर्बिटमध्ये जाईल. लक्षात. अँड व्हेन इट जम्प फ्रॉम आउटर ऑर्बिट टू द इनर ऑर्बिट इट्स इमिट एनर्जी इक्वल टू द डिफरन्स ऑफ इट्स एनर्जी लेवल. आणि समजा एखादा इलेक्ट्रॉन हा एन ऑर्बिटमध्ये आहे आणि त्याने एनर्जी लॉस केली, तर तो जम्प करून कुठे जाईल, तो यम यल के या ऑर्बिटमध्ये जाईल. डिपेंड करेल की त्याने किती एनर्जी लॉस केली आणि तो किती एनर्जी इमिट करेल, तर तो एनर्जी लेवलच्या डिफरन्सवरून लक्षात येईल. सो आय होप तुम्हाला हे समजलं. आता पुढे काय झालं बघा. सम मोर ॲटॉमिक मॉडेल वेअर पुट फोर्थ आफ्टर बोहर ॲटॉमिक मॉडेल. बोहर यांच्या ॲटॉमिक मॉडेल नंतर आणखी काही सायंटिस्टनी आपले ॲटॉमिक मॉडेल सादर केले. ॲटॉमिक स्ट्रक्चर वॉज स्टडीड ॲट डेप्थ विथ द ॲडव्हंट ऑफ न्यू ब्रँच ऑफ सायन्स कॉल्ड क्वांटम मेकॅनिक्स. नंतर ॲटॉमवर खूप स्टडी झाली, आणि अशा प्रकारे आज जर आपण बघितलं विथ ऑल दोज सम वेल ॲक्सेप्टेड फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑफ ॲटॉमिक स्ट्रक्चर आर ॲज फॉलोज. आज जर आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर बघितलं तर ते अशा प्रकारचं आपल्याला दिसेल. बघा याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये हे न्यूक्लियस आहे, हे न्यूक्लियस आहे, आणि या न्यूक्लियसच्या आतमध्ये हा आहे पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज प्रोटॉन. हा आहे दुसरा पार्टिकल, न्यूक्लियसच्या आतमध्ये असणारा दुसरा पार्टिकल, दॅट इज न्यूट्रॉन. हा प्रोटॉन, हा न्यूट्रॉन. याच्यावर कोणताच चार्ज नाही, याच्यावर आहे पॉझिटिव्ह चार्ज. आणि या न्यूक्लियसच्या बाहेर इकडे जो एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट आहे तो इथे तुम्हाला दिसत आहे. हे आहे निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन, आणि इथे एम्प्टी स्पेस दाखवलेली आहे. हा आहे न्यूक्लियस. तर चला आपण आता बघूया ॲटॉमिक स्ट्रक्चर, ॲडव्हान्स ॲटॉमिक स्ट्रक्चर. आजचा ॲटॉमिक स्ट्रक्चर. An atom is formed from the nucleus and extranuclear part. These contain 3 types of subatomic particle. आपलं ॲटम जे आहे ते ॲटम बनलेलं आहे न्यूक्लियस आणि एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्टपासून. न्यूक्लियसमध्ये 2 पार्टिकल आहे, एक आहे प्रोटॉन न्यूट्रॉन, आणि एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्टमध्ये आहे तिसरा पार्टिकल दॅट इज इलेक्ट्रॉन. तर या 3 पार्टिकल मिळून आपलं ॲटम बनलेला आहे. सुरुवात करू आपण न्यूक्लियसपासून.
The atomic nucleus is a positively charged. Almost entire mass of atom is concentrated in the nucleus. The nucleus contains two types of subatomic particles together called nucleons. Protons and neutrons are the two types of nucleons. जे न्यूक्लियस असते, ॲटमचे जे न्यूक्लियस असते ते पॉझिटिव्ह चार्ज असते. ॲटमचं सगळं जे मास आहे ते न्यूक्लियसवर एकत्रित असते. आणि न्यूक्लियसमध्ये दोन प्रकारचे पार्टिकल असते. तुम्हाला माहितीच आहे, एक आहे प्रोटॉन आणि एक आहे न्यूट्रॉन. यालाच आपण न्यूक्लिओन्स म्हणतो. तर न्यूक्लियस तुमच्या लक्षात आलंच असेल. हे बघा न्यूक्लिओन्स, बघा न्यूक्लियस हे पॉझिटिव्ह चार्ज आहे कारण त्याच्यामध्ये प्रोटॉन असते. या न्यूक्लियस ॲटमचं सगळं मास हे न्यूक्लियसवर एकत्रित झालेलं असते. न्यूक्लियसमध्ये दोन प्रकारचे सब ॲटॉमिक पार्टिकल असते, एक असते प्रोटॉन आणि एक असते न्यूट्रॉन. यालाच आपण न्यूक्लिऑन्स असे देखील म्हणतो. तर प्रोटॉनवर असते पॉझिटिव्ह चार्ज आणि न्यूट्रॉनवर कुठला चार्ज नसते. आता आपण घेऊया प्रोटॉन. न्यूक्लियसमधला जो पहिला पार्टिकल आहे तो आहे प्रोटॉन. Proton is a positively charged subatomic particle in the atomic nucleus. The positive charge on the nucleus is due to the proton in it. A proton is represented by the symbol P, small p. Each proton carries a positive charge of plus 1e. 1e is equal to 1.6 multiplied by 10 to the power 19 coulomb. When total positive charge on the nucleus is expressed in the unit E, its magnitude is equal to the number of proton in the nucleus. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, इथे सांगितलेलं आहे की प्रोटॉन हा पहिला फंडामेंटल पार्टिकल आहे ॲटमचा. तो आपण स्मॉल पीनी दर्शवतो. त्याच्यावरती पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज असते. हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज हा निगेटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज जो आहे इलेक्ट्रॉनचा त्याच्याच मॅग्निट्यूड एवढा असतो, त्याच्याच राशी इतका असतो. आणि अशा प्रकारे आपण बघितलं, हा होता प्रोटॉन. Nucleus of atom is the atomic number of the atom element is the denoted by Z. Mass of one proton is approximately 1 dalton. तर तुम्हाला प्रोटॉनबद्दल समजलं का? प्रोटॉनबद्दल बघा, मी पुन्हा एकदा सांगतो. आय होप तुम्हाला प्रोटॉनबद्दल समजलं. बघा, प्रोटॉन हा आपल्या ॲटमचा पहिला फंडामेंटल पार्टिकल आहे. त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि तो न्यूक्लियसच्या आतमध्ये दिसतो आणि त्याला आपण स्मॉल पीनी दर्शवतो. त्याचा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याचं सेम मॅग्निट्यूड आहे ॲज द निगेटिव्ह चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन. आणि अशा प्रकारे हा प्रोटॉन न्यूक्लियसच्या आतमध्ये असतो. आता आपण घेऊ न्यूट्रॉन. न्यूट्रॉन इज ए इलेक्ट्रिकली न्यूट्रल सबॲटॉमिक पार्टिकल अँड इट इज डिनोटेड बाय स्मॉल n. द नंबर ऑफ न्यूट्रॉन इन द न्यूक्लियस इज डिनोटेड बाय symbol n. The atomic nuclei of all elements except hydrogen with atomic mass 1u contain neutron. The mass of neutron is approximately 1u, which is almost equal to the proton. न्यूट्रॉन आपल्या ॲटमचा दुसरा फंडामेंटल पार्टिकल म्हणजे न्यूट्रॉन. आणि त्याला आपण स्मॉल यांनी दर्शवतो. त्याच्यावरती कुठलाही इलेक्ट्रिक चार्ज राहत नाही. हायड्रोजन ॲटम जर सोडला तर बाकी सगळ्या एलिमेंटच्या ॲटममध्ये आपल्याला न्यूट्रॉन हा दिसून येतो. आणि न्यूट्रॉनचा मास देखील हा ॲप्रॉक्सिमेटली इक्वल असतो प्रोटॉन एवढाच. सो आय होप तुम्हाला न्यूट्रॉनही समजला. आता एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट म्हणजे काय? न्यूक्लियस व्यतिरिक्त जो काही पार्ट्स आहे दॅट इज कॉल्ड एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. द एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट इन द ॲटॉमिक स्ट्रक्चर include electron revolving around the nucleus and empty space in between the nucleus and electron. एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट्समध्ये काय काय येते? एम्प्टी स्पेस येते आणि निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन यांचा समावेश होतो. तर आय होप तुम्हाला समजलं का हे सगळं?